लागेल त्याला. वडदेश्वरी समाचारामध्ये आपलं स्वागत. आम्ही आलो आहोत विमाननगर या चौकामध्ये. आपण बघू शकता हे झाड गाडीवरती कसं पडलंय आणि संपूर्ण रस्ता ब्लॉक झालाय. पूर्ण गाड्या वगैरे नाही का पूर्ण जाम झालाय ट्रॅफिक. आता अग्निशामकची गाडी येणार आहे का? अग्निशामकची गाडी येऊन करणार. आपण बघू शकता गाडी कशी झाली ते. अवकाळी पाऊस जो झालाय त्याच्यामुळे हे संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी आणि हे झाड संपूर्ण कुजल्यामुळे खाली पडले. तर असेच कुठे कुठे जे झाडं कुजलेले असतील ते महानगरपालिकेने काढावेत जेणेकरून असा अनर्थ पुन्हा होणार नाही. याची खबरदारी महानगरपालिकेने घ्याव्यात. सगळे झाडं जे आहेत विमाननगर मध्ये त्याची छाननी वगैरे करून घ्यावा जेणेकरून एका साईडला लोड होणार नाही. आणि ज्या वायरी येते झाडावरून गेलेल्या वायरी केबल वायफायचे केबल ते काढावा कारण त्याचं पूर्ण विमाननगर मध्ये जाळी झालेली आहे. आपण बघू शकतो गाडीवरती कसं पडलं आणि याची नुकसान झाली गाडीची. महानगरपालिकेने याची दक्षता घ्यावी. धन्यवाद सर. आणि कळकळीची विनंती सर्वसामान्यांना जेणेकरून जे झाड कललेलं असेल त्या झाडाखाली गाडी लावू नये. कारण जिवंत हानी तर काय झालेली तर नाही पण गाडीची अवस्था बघा. आपण बघू शकता गाडीचे मालक. आपण बघू शकता. साहेब आपलं काय झालं का? काय लागलं वगैरे काय? मला नाही लागले. मग गाडी कुठे होते? मी गाडीमध्येच होते. मग गाडी ज्या वेळेस झाड पडलं त्यावेळेस आपण कुठे होतो? मी आतमध्येच होतो. गाडीच्या आतमध्येच लागलं वगैरे? मला नाही लागले. तसा आवाज आला तसा मी बाहेर आलो. गाडी अचानकच पडलं. झाड अचानकच पडलं. माझी गाडी पाठीमागेच होती. 2 मिनिट आता जेवण लावला. गाडी लावल्या गाडी बंद केली लगेच. कसं असतं माहितीये का? झाडाखाली नाही लावायला पाहिजे हो. काय माहित पाहिजे ना हो. आता ही घटना होणार आहे कोणाला? कोणत्या गाड्या? कुठून आलात? मी सणसवाडीला. सणसवाडीचे? हा. मग आता गाडीचं काय? इन्शुरन्स पण आता गाडीची तर भरपूर नुकसान झाली नाही का? हा नुकसान झाली. आता बहुत इन्शुरन्स काढलेला आहे. धन्यवाद. गाडीचे मालक होते.